रामकृष्ण हरी. नित्य गाथा चिंतन या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक अर्थाचा आहे. यात त्यांनी भक्ती रसाच्या जेवणाची आणि संतांच्या उचिष्टाची प्रसादाचे गोड वर्णन केलेले आहे. जेविले ते संत मागे गोष्टावळी, अवघ्या पत्रावळी करोणी झाडा. थोर संत ज्या भक्ती रसाचे आणि आनंदाचे जेवण जेवले आहेत, त्यानंतर उरलेली उष्टावळी म्हणजे प्रसाद घेण्यासाठी मी आलो आहे. त्या संतांच्या पाठीमागे असलेल्या सर्व पत्रावळी एकत्र करून मी त्यावरील उरलेला प्रसाद भक्तीचा अंश सेवन करण्यासाठी सज्ज झालो आहे. सोवळ्या ओळ्या राहिलो निराळा, पासूनी सकळा अवघ्या दोरी. मी जगातील कर्मकांडांच्या सोवळ्या ओळ्यापासून स्वतःला लांब ठेवलेले आहे. मी या सर्व बाह्यभेदांपासून आणि जगाच्या गराड्यापासून अलिप्त राहून निराळा झालो आहे. परे परते मज न लागे सांगावे, हे तो देवे बरे शिकविले. मला आता यापेक्षा वेगळे पलीकडचे काही सांगण्याची गरज नाही. देवानेच मला ही खरी युक्ती शिकवलेली आहे. दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभासे. मी आता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करत नाही. रामकृष्ण हरी. नित्य गाथा चिंतन या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक अर्थाचा आहे. यात त्यांनी भक्ती रसाच्या जेवणाची आणि संतांच्या उचिष्टाची प्रसादाचे गोड वर्णन केलेले आहे. जेविले ते संत मागे गोष्टावळी, अवघ्या पत्रावळी करोणी झाडा. थोर संत ज्या भक्ती रसाचे आणि आनंदाचे जेवण जेवले आहेत, त्यानंतर उरलेली उष्टावळी म्हणजे प्रसाद घेण्यासाठी मी आलो आहे. त्या संतांच्या पाठीमागे असलेल्या सर्व पत्रावळी एकत्र करून मी त्यावरील उरलेला प्रसाद भक्तीचा अंश सेवन करण्यासाठी सज्ज झालो आहे. सोवळ्या ओळ्या राहिलो निराळा, पासूनी सकळा अवघ्या दोरी. मी जगातील कर्मकांडांच्या सोवळ्या ओळ्यापासून स्वतःला लांब ठेवलेले आहे. मी या सर्व बाह्यभेदांपासून आणि जगाच्या गराड्यापासून अलिप्त राहून निराळा झालो आहे. परे परते मज न लागे सांगावे, हे तो देवे बरे शिकविले. मला आता यापेक्षा वेगळे पलीकडचे काही सांगण्याची गरज नाही. देवानेच मला ही खरी युक्ती शिकवलेली आहे. दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभासे. मी आता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करत नाही.